एकीकडे 21व्या शतकात विज्ञानाची कास धरली जात असताना नाशिकमध्ये मात्र अंधश्रद्धेचा आणि अघोरी भोंदूगिरीचा एक अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला। गुजरातच्या एका तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून मध्यरात्री स्मशानात बसवून तिच्यावर जळालेल्या प्रेताची राख फेकत अघोरी पूजा करणाऱ्या भोंदू बाबा विशाल खडांगळे आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केलं। लग्नाचा बहाणा करत या भोंदूने पीडितेकडून हजारो रुपये उकळले। पाहूयात। लग्नाचं स्वप्न दाखवून मध्यरात्री स्मशानात नेलं, जळत्या चितेची राख अंगावर फेकली आणि अघोरी पूजेच्या नावाखाली हजारो रुपये उकळले। नाशिकच्या पंचवटी आणि भद्रकाली परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलंय। गुजरातमधील वलसाड इथल्या पीडित महिलेच्या नात्यातील जितू पवार याच्याशी 4 वर्षांपूर्वी ओळख झाली होती। प्रेमाच्या आणाभाका घेऊन जितूने नंतर लग्नाला नकार दिला आणि जाब विचारल्यावर मारहाण केली। यानंतर जितूने तिला पंचवटीतील त्याचा साथीदार भोंदू विशाल रामदास खडांगळे याच्याकडे नेलं। लग्न जुळवून देतो असं सांगून या भोंदूनं तिच्याकडून ऑनलाईन तब्बल 77,000 रुपये उकळले। तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागल। तो मला संचालनात भूमीत घेऊन गेला, तेव्हा जितू पण आला तर माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत समसानं ते माणूस जला होता ना तिकडं मध्ये बसला होता। तर मला बोला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्यांनी आणि जितू पवारनी मला मारलं पण। या भोंदूनं पीडितेला मध्यरात्री अक्षरधाम स्मशानात बोलावलं। प्रेत जाळण्याच्या लोखंडी जाळीवर बसवून जळलेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या तिच्या अंगावर फेकून मंत्रतंत्राचा बनाव केला। मात्र तरीही लग्न जमत नसल्याचं लक्षात येताच महिलेनं पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी तिला बेदम मारहाण आणि दमदाटी सुरू केली। अखेर या पीडितेनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत संपर्क साधला। अन्निशच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत पुरावे सादर केले आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार भोंदू विशाल खडांगळे व त्याचा साथीदार जितू पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केलं। हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा। भोंदूने तिला सांगितलं की स्मशानात तुझी पूजा करावी लागेल, त्याच्यासाठी त्याने तिच्याकडून ऑनलाईन काही मोठी रक्कम घेतली, पण तिचे लग्न जमले नाही आणि म्हणून तिने पैसे परत मागितले। मात्र त्याने देण्यास नकार केला आणि तिचा जो प्रियकर होता तोही त्याचा चेला झाला। आणि तिला पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क मिळाला। आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेले। भोंदूगिरीच्या बाबतीत नाशिक जिल्हा आघाडीवर आलाय, कारण राज्यात सर्वाधिक भोंदूगिरी नाशिक जिल्ह्यात होते आहे। एकट्या नाशिकमध्ये राज्यातील तब्बल 15% गुन्हे नोंद झाले आहेत। भोंदू अशोक खरातचे कारनामे उघड झाल्यावर अवघ्या काही महिन्यातला हा सलग 12वा गुन्हा आहे। त्यामुळे आता अन्नीसनं सर्वांना अघोरी पूजा किंवा भोंदूगिरीला बळी पडू नका, फसवणूक झाल्यास संपर्क साधण्याचं आवाहन केलंय। नाशिकमधील या वाढत्या भोंदूगिरीनं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलंय। खरं तर अंधश्रद्धा आणि अघोरी उपायांनी संकट दूर होत नाहीत, तर उलट आर्थिक आणि मानसिक फसवणूक होते। हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।